जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने TV1 मराठीच्या बातमीची घेतली दखल। तांबेवाडी घोलेश्वर तालुका जत जिल्हा सांगली येथील धोकादायक शाळेचा दिला प्रस्ताव पाठवून TV1 मराठीच्या बातमीची दखल जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने घेतली असून तांबेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद शाळा ही धोकादायक बनली होती। याबाबतचे वृत्त TV1 मराठीने 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध केले होते। याची गांभीर्याने दखल जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत गायकवाड, शाखा अभियंता माननी वडर यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित शाळेच्या बांधकामाची पाहणी करून निर्लेखनासाठी अहवाल तातडीने 2 दिवसापूर्वी तयार केलेला आहे, तो जिल्हा परिषदेकडे पाठवलेला आहे। सध्या तांबेवाडी घोलेश्वर येथील शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून पावसामुळे वर्गखोल्यामध्ये गळती निर्माण झालेली आहे। याबाबत येथील पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी 16 जूनला संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा जत पंचायत समितीमध्ये भरवू असा इशारा दिला होता। याची गांभीर्याने दखल जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत गायकवाड व उपअभियंता श्री वडर यांनी घेऊन काल हा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवून दिला आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात ही शाळा निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन बांधकामासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यावेळी दिली असून TV1 मराठीने दिलेल्या बातमीच्या वृत्ताची दखल जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने घेऊन निर्लेखनासाठी प्रस्ताव पाठवून दिल्याबद्दल तांबेवाडी येथील अनेक पालकांनी TV1 मराठीचे विशेष अभिनंदन केले। Press the bell icon on the video and never miss another update.